नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर आज आपण आहे ना हरभरा डाळ भिजवून त्याचं पिठलं करणार आहोत आणि ते थोडंसं स्पायसी असं झणझणीत खूप छान लागतं आणि ते भाकरीसोबत किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरीसोबत खूप छान लागतं। आणि तुम्हाला जर नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर जुन्या पद्धतीने असं भाकरीवरती हे पिठलं घ्यायचं आणि साईडने एक एक तुकडा करत तोडत हे खायचं। खूप छान वाटतं आणि थोडीशी मजासुद्धा येते। तर हरभरा डाळ आहे ना इथे साधारण 1 वाटी मी भिजत घातली होती। 5 ते 6 तास ही डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची। तुम्ही पाहत असाल तर खूप छान अशी व्यवस्थित ही भिजली गेली आणि आता गरमी चालू आहे त्याच्यामुळे डाळीला वास लागू शकतो, म्हणून ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची आहे। तर ही व्यवस्थित एका चाळणीमध्ये काढून घेतली आणि ही निथळतीये तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊयात। 8 ते 9 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, बऱ्यापैकी लसूण थोडासा जास्त घ्यायचा, जिरी घेतली अर्धा चमचा, कोथिंबीर इथं अर्धी वाटणामध्ये आणि अर्धी चिरून घालणार आहे। तर अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता पिठल्यासाठी 2 असे मध्यम आकाराचे कांदे बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत। हे पहा, हे मस्त असा बारीक कांदा आपला व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे। लांबट कांदा चिरायचा नाही, अगदी असा बारीक चौकोनी कांदा चिरून घ्यायचा आहे। कढईमध्ये तेल घालून घेतले 2 पळी, त्याच्यामध्ये आता मोहरी जिरं टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आपला छान परतवून घ्यायचा आहे। कांदा तळून घेताना तो मध्यम गॅसवरती किंवा अगदी लो फ्लेमवरतीच कांदा तळून घ्यायचा आहे। अगदी भरभर मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचा नाही आहे, कारण काय होतं तो पटकन लाल होतो आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मिरची आहे ती सुद्धा व्यवस्थित आपली परतली गेली पाहिजे। तर इथे तेलामध्ये चांगला कांदा टाकलेला आहे आणि तो छान आता आपण परतून घेऊयात। तो थोडासा 20% व्यवस्थित परतला गेला तोपर्यंत आपलं वाटण तयार होईल। तर वाटणही त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे जे डाळीचं पिठलं आहे ते तुम्ही लॉंग ट्रिपला जात असाल तर हे तुम्ही नक्की सोबत घेऊन जाऊ शकता आणि हे 2 ते 3 दिवस व्यवस्थित छान टिकतं। आमच्या घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस लॉंग ट्रिपला जातात त्यावेळेस हे पिठलं आवर्जून बनवून सोबत नेतात। 2 ते 3 दिवस हे छान टिकतं आणि सोबत पातळ भाकरी ह्यासुद्धा नेल्या जातात। तर आपला कांदा तिकडे तळून होतोय तोपर्यंत आपण आता वाटण वाटून घेऊयात। मिरच्या, लसूण, जिरं आणि अर्धी कोथिंबीर हे आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊयात। अर्धी कोथिंबीर ठेवली आहे जी आपण चिरून घालणार आहोत। तर हे मिक्सरला व्यवस्थित बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची। थोडीशी जाडसर असेल तरी चालेल, अगदीच बारीक व्हायला पाहिजे असं नाही। पण ह्या वाटणामध्ये पाण्याचा आपल्याला कुठेही वापर करायचा नाही आहे वाटण बारीक होण्यासाठी। कधी कधी असं होतं ना की वाटण बारीक होत नाही, मग थोडंसं पाणी घातलं, तर असं इथे अजिबात करायचं नाही आहे। बिलकुल पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर राहिलं तरी एक वेळ चालेल। तर आपला कांदा थोडासा तळून झाला आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे आपलं इकडे हे कांदा आणि मिरचीचं वाटण परतून होतं आहे तोपर्यंत आपण आता डाळ वाटून घेऊयात। डाळ आपली आता व्यवस्थित आपली तयारी होईपर्यंत डाळ व्यवस्थित निथळलेली आहे। तर डाळसुद्धा वाटताना पाण्याचा कमीत कमी वापर किंवा जर शक्य असल्यास पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची। ज्या भांड्यामध्ये आपण मिरची वाटून घेतली होती त्याच भांड्यामध्ये डाळ घालून अशा पद्धतीने वाटून घ्यायची। डाळ अगदीच बारीक पेस्ट न बनवता थोडीशी अशी जाडसर भरडा ठेवला तर ते बेसन छान मोकळं होतं। अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ ही वाटून घ्यायची आहे आणि एक बॅच झाल्यानंतर ही दुसरी बॅचसुद्धा आपण त्याच पद्धतीने वाटून घेतलेली आहे। तर इकडे ना थोडंसं आता तुम्ही नवीन पाहत असाल तर डिशमध्ये मी हे पूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर ही अशी डिशला व्यवस्थित थापून घेतलेली आहे आणि आपल्या इकडे जवळपास 60 ते 70% आपलं हे जे मिश्रण आहे कांदा आणि वाटणाचं ते तळून झालेलं आहे। आता हे काय केलं आहे व्यवस्थित तळून घेतलं आहे, त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। हे वाटण मध्यभागी आणलं आहे, थोडंसं तेल इथे घातलेलं आहे जेणेकरून आपला मसाला परतू नये। आणि जे आपण डाळ वाटली होती ज्या डिशमध्ये आपण हे थापून घेतलं आहे ती डिश कढईमध्ये अशी पालथी घालून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटं याला एक छान वाफ काढून घ्यायची। तुम्ही पाहत असाल तर आपलं खालचं वाटणही छान परतलं गेलं आहे आणि यालाही मस्त अशी दणकून वाफ बसलेली आहे। आपलं वाटण हे आपण पूर्णपणे परतून घेतलेलं नव्हतं व्यवस्थित, आपण ते
फक्त 60%च व्यवस्थित परतलेलं होतं आणि आपल्या इकडं वाटूनही झालं होतं. आणि आपण डिशमध्ये ते थापून घेऊन पलटी घातल्यामुळे काय झालं, आपलं एकाच वेळी डाळीलाही वाफ बसली चांगली आणि आपलं वाटणही खाली परतलं गेलं. दोन्ही गोष्टी एका वेळी छान होतात. आणि वाफ बसल्यामुळे काय झालं की आता तुम्ही याच्यामध्ये पाहत असाल तर अगदी चिकट झालं नाही आहे. डाळ सुटसुटीत व्हायला मदत झाली आणि तेवढंच फास्टली आपली डाळ मोकळी झाली आणि बेसनसुद्धा सुटसुटीत छान होतं. तर तुम्ही असं जर तुमच्या डिशला जर थापून तुम्हाला करता आलं नाही तर तुम्ही डायरेक्टली डाळ त्याच्यामध्ये घातली तरी चालेल. पण हे नक्की कधीतरी ट्राय करून बघा. थोडासा वेळही वाचतो आणि बेसन मोकळं व्हायला थोडीशी मदत होते. तशा पद्धतीने 2 ते 3 वेळा परत आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायचे आणि हे 1-1 मिनिटाला सतत हलवत राहायचे, कारण हे खाली करपू शकतं. तुम्ही पाहत असाल तर व्यवस्थित ते मोकळं होत जातं आणि त्याच्यामधलं पाण्याचा अंशसुद्धा निघून जातो. जसं जसं हे आपण परतत राहतो तसं हे छान मोकळं व्हायला लागतं आणि हे असंच मोकळं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते खायलासुद्धा खूप छान लागतं. नाहीतर पाण्याचा वापर जर जास्त झाला तर ते चिवट होतं, जे बिलकुल चांगलं लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरीसोबत हे खाऊ शकता, लाँग ट्रिपला नेऊ शकता. हे खूप असं झणझणीत असा बेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमचं हे मोकळं बेसन कसं झालं ते. आणि तुमच्याकडे जर या पदार्थाला वेगळं नाव असेल तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नेक्स्ट अपडेट मिळतील. थँक्यू.